शिवतीर्थ निवासस्थानाचे हे दृश्य आहेत। आज सकाळीच जवळपास 12च्या सुमाराला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आणि अजूनही साधारण 1 तास होऊन गेला तरी सुद्धा ते त्याच ठिकाणी उपस्थित आहेत। यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली असेलच, राजकीय चर्चा असतीलच, पण त्याचबरोबर एकमेकांचं कुशल विचारण्याच्या चर्चाही झालेल्या असतील। कारण सहकुटुंब आनंद सोहळा हा आहे, स्नेहभोजन सुद्धा होऊ शकतं, अनेक महत्त्वाच्या चर्चा यावेळी होऊ शकतात। त्याचबरोबर एकत्रित कुटुंबातला वेळ सुद्धा घालवला जाऊ शकतो। केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नाही तर महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीतलं कौटुंबिक संस्कृती जी आहे ती कशा प्रकारे उदंड लाभलेली आहे आपल्याला, ते आपण या दोन भावांच्या मनोमिलनामधून पाहू शकतोय। अनेक वर्ष एकमेकांची राजकीय वाद असताना सुद्धा आज इतक्या वर्षांनी सुद्धा हे भाऊ पुन्हा एकदा घरी घरगुती कार्यक्रमासाठी एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत आत्ता वैदेही काणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। त्या आत्ता उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंच्या निवासस्थानी उपस्थित आहे। आपण त्यांना प्रश्न विचारतोय, त्या ठिकाणी साधारण कशा प्रकारची परिस्थिती आहे, या दोघांच्या चर्चा काही झालेल्या आहेत का, काही कळलंय का वैदेही? तब्बल खरं तर ही भेट होत आहे, कारण 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले बघायला मिळतात। आणि अशामध्येच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास ही भेटीची वेळ झालेली आहे। अर्थात इतक्या वर्षानंतर ही भेट जी आहे ती पाहायला मिळत असल्यामुळे कौटुंबिक चर्चा त्या निमित्तानं रंगलेल्या बघायला मिळतीलच। कारण की उद्धव ठाकरे यांची मावशी म्हणजे राज ठाकरे यांची आई देखील या ठिकाणी आहेत, त्यांचे मामा चन्नू मामा देखील त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे अर्थात काही जुन्या आठवणी या निमित्तानं दोन्ही भावांच्या निघत असल्याचं देखील सध्या कळत आहे। दुसरीकडे राजकीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर राजकीय दृष्ट्या एक वेगळं खरं तर मत या दोन्ही राजकीय नेत्यांचं याच्या आधी देखील बघायला मिळालं होतं। मात्र मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही भाऊ एकत्र बघायला मिळाले होते आणि हाच एक समान धागा या दोन्ही भावांना एकत्रित आणण्यासाठी ठरलेला आहे। मराठीचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। त्यानंतर ज्या पद्धतीनं खरं तर एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा एकमेकांच्या घरी येणं जाणं या दोन्ही भावांचं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे एक युतीची नवीन नांदी जी आहे ती येत्या काळामध्ये पाहायला मिळेल असं देखील म्हटलं गेलेलं आहे। मात्र अर्धा तास झालेला आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी। नक्कीच वैदेही, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।